लोकसभेच्या 2 निवडणुका चव्हाण हरले. त्यांच्या पत्नी हरलेल्या आहेत. ते स्वतः इतके मोठे नेते आहेत, ते हरले आहेत. त्याच्यामुळे नांदेड हा काय कोणाचा बालेकिल्ला राहिलेला नाही. वंचितने जर दावा सांगितला त्यावेळेला आमच्या चर्चेत तर नक्की त्याच्यावर विचार होईल. आम्ही एकत्र आहोत. बाळासाहेब आंबेडकरांची आणि आमची निरंतर चर्चा सुरू आहे. बैठकीला येतात, ते येतात, त्यांचे प्रतिनिधी येत आहेत. आणि आता मला असं वाटतं की तो क्षण समीप आलेला आहे की जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर येईल. की आता उद्धवजी संपले, पवारसाहेब संपले, काँग्रेस संपली. आता वंचित आघाडीकडे या संजय राजाराम राऊतनी आपलं लक्ष वळवलेलं आहे. गेल्या काही बैठकांमध्ये तुम्ही पाहत असाल, कुठे प्रकाश आंबेडकरांच्या व्यक्तीला मीटिंगच्या बाहेर बसवायचं, त्यांचा अपमान करायचा. म्हणून मी प्रकाश आंबेडकरजींना सांगेन की जे उद्धवजींना कळलं नाही, जे पवार साहेबांना कळलं नाही, जे काँग्रेसला समजलं नाही, ते तुम्हाला अगर वेळेत कळलं तर तुमच्यासाठी चांगलं आहे. नाहीतर तुमचीही या तिघांसारखी अवस्था हा चपट्या पायाचा पनवती संजय राजाराम राऊत करून टाकेल. म्हणून ह्यावर थोडं लक्ष घाला.